विश्वाचा जनिता म्हणे यशोदेशी माता, ऐसा भक्तांचा अंकित लागेल तैसे लावी प्रीत। निष्काम निराळा गोपी लाविल्या चाळा, ऐसा भक्तांचा अंकित लागेल तैशी लावी प्रीत। तुका म्हणे आले रूपा अव्यक्त चांगले, ऐसा भक्तांचा अंकित लागेल तैशी लावी प्रीत। नमोस्तवदंताय सहस्रमूर्ते सहस्रपादाक्षी शिरोर्बाहवे, सहस्रनामने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटी युगधारिणे नमः। नमः सर्वहितार्थाय जगदाधार हेतवे, साष्टांगयो प्रणामस्ते प्रयत्नेन मया कृतः। समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदभं, जगन्निहितपाने मण्डनं मण्डनानां। तरुण तुलसी माला कंदरं कंदनेत्रं, सदैवलहासं विठ्ठलं चिंतयामि। पांडुरंग मन दुसरे चरण संतांची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार। बाबाजी सद्गुरु दास तुगा, जयंची केली स्मरण, होय सकळे विद्यांचे अधिकरण। तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी। आता प्रस्तुत चिंतना करता निवडलेला अभंग, देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याची महामेरू, क्लेशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग असून काला या प्रकरणातला हा अभंग सेवेसाठी निवडला। विठाला या अभंगामध्ये जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकोबाराय काल्याचं महत्व या अभंगामध्ये प्रतिपादन करत आहेत। तत्पूर्वी कीर्तनाला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा, अखंड हरिनाम सप्ताह तथा नवनाथ ग्रंथ पारायण आणि असे संगीतमय श्री नवनाथ भक्ती कथा या ठिकाणी श्री दत्त मंदिर यांच्या पदस्पर्शानं, नवनाथांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेल्या या पवित्र अशा तोडमल मळ्यामध्ये आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होत आहे। आपण गेले 7 दिवस माझे अतिशय जिव्हाळ्याचे मित्र, ज्याला सख्यत्व म्हणतो असे माझे परम स्नेही आदरणीय हरिभक्तपरायण राहुलजी महाराज बोडखे, जिल्हा जालना, रोज ते स्टेजवरती असायचे कथा करण्याकरता। आज माझ्या डाव्या बाजूला उभा आहेत, हे त्यांचं विशेष प्रेम आहे। लहान्या व्यक्तीला मोठेपण देणं हे त्यांचं मोठेपणा सिद्ध होत असतो। मोठ्या व्यक्तींचं व्यक्तिमत्व असंच आहे। म्हणून महाराजांचे विशेष आभार व्यक्त करतो। आणि खऱ्या अर्थानं हा एकट्याचा खेळ नाही बरं, मनवोने मेळ जमविला असे। मृदंगाचार्य आमचे गुरुबंधू आदरणीय हरिभक्तपरायण अमोलजी महाराज नरवडे, जिल्हा बीड, गायनाचार्य आदरणीय हरिभक्तपरायण आत्मारामजी महाराज सुरवशे, जिल्हा धाराशिव, तसेच त्यांना साथसंगत जी केली आमचे परमस्नेही परमार्थस्नेही आदरणीय हरिभक्तपरायण ढवळे सरपंच पोखर्डी जे आहे, आमच्या सर्व गुरुबंधूंवर अतिशय त्यांचं नितांत प्रेम असतं। म्हणून तेही या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आमचे रोज हरिपाठ करणारे स्थानिक टाळकरी असतील, भजनी मंडळ असतील, त्यांचेही आभार व्यक्त करतो। आणि या ठिकाणी सर्वांचीच उपस्थिती प्रार्थनीय आहे। या ठिकाणी आमचे महाराजींचे पिताश्री दादाही या ठिकाणी उपस्थित आहेत।
आता त्यांना एका लेखाचं कीर्तन कथा ऐकल्यानंतर दुसऱ्या लेखाचं ऐकावंच लागेल ना. लहान्या मुलाचं कौतुक करतात, पण मोठ्या मुलाचं कौतुक करावंच लागते, कारण की मोठा सगळ्यात लाडका असतो अगोदर. दादा हे माझं हे कौतुक पाहण्याकरता दादा या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत. दादांचं हे मनस्वी मी आभार व्यक्त करतो. तसेच आमचे महाराजांचे काकाश्री काकी असतील, हेही या ठिकाणी आळंदीहून त्या ठिकाणी आज तिसरा दिवस आहे, तेही या ठिकाणी कार्याकरता थांबलेले आहेत. त्यांचाही मनस्वी आभार व्यक्त करतो. या ठिकाणी आदरणीय पोलीस उपनिरीक्षक नवनाथजी धातोडे साहेब हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे वारुळे मामा या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचेच नामनिर्देशन करता येत नाही, परंतु आयोजक नियोजकांच्या वतीनं या ठिकाणी तोडमल काका असतील, संदीपजी वाघ असतील, राऊत काका असतील, सर्व त्यांची पंच कमिटी असेल, आपल्या सर्व उपस्थित मायबापांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होत आहे. टाळकरी, माळकरी, वारकरी, कष्टकरी आणि शेतकरी या सर्वांच्या माध्यमातून ही कीर्तन सेवा संपन्न होत आहे. विठ्ठल विशेष म्हणजे आज धर्मनाथ बीज उत्सव आहे. बरं लक्षात घ्या, जगताच्या पाठीवरती दोनच बीज साजरी केलं जाता. कोणत्या? एक धर्मनाथ बीज आहे आणि आमच्या जगद्गुरु तुकोबारायांची एक बीज आहे. म्हणजे आज धर्मनाथांचा अनुग्रह दिन आहे, धर्मनाथांचा जन्मदिन आहे. असे जे नाथांपैकी एकमेव आहेत ते धर्मनाथ, त्यांचा आज अनुग्रह दिन आहे, त्याला धर्मनाथ बीज असं म्हणतात. आणि दुसरी गोष्ट जगद्गुरु तुकोबारायांची एक बीज आहे. कारण की का? तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले, नाही का? हे जगद्गुरु जगद्वंदिने श्रीमती का ते जगदीश परमात्मा जगद्गुरु आहेत. आद्य शंकराचार्य एक जगद्गुरु आहेत आणि श्रीकृष्ण परमात्मा आमचे हे दुसरे जगद्गुरु आहेत. म्हणून या महात्म्यांचा या नुनाद कथासार जे आपण आज 7 दिवस झाले श्रवण केले महाराजांच्या मुखारविंदातनं, का कथा श्रवण करावी, का कीर्तन ऐकावेत, का प्रवचन ऐकावं, मी त्या दिवशीही सांगितलं. एक विशेष प्रकारची विशेषतः साधू संतांनी घालून दिलेले नियमाचा पायंडा जो असतो, नियमाची जी बैठक असते त्या बैठकीमध्ये ते तत्व बसलं पाहिजे. साधक बसले पाहिजे, जिज्ञासू बसले पाहिजेत आणि मुमुक्षु बसले पाहिजे. म्हणजे ती बैठक ठरते. अन्यथा बैठकीतून सुद्धा काही जण उठून जातात. विठ्ठल मला तिकडं जायचं नाही, बैठकीबद्दल बोलायचं नाही, आधीच उशीर झालाय. म्हणून या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांची एक बीज आहे आणि धर्मनाथांची एक बीज आहे. या बीज उत्सवाच्या निमित्तानं औचित्य साधून या ठिकाणी हा गेली 3 वर्ष, आज 3रं वर्ष आहे नामसप्ताहाचं. या नामसप्ताहाची सांगता, कथेची सांगता हे काल्याच्या कीर्तनानं असते. काल्याचं कीर्तन म्हणजे जसं मंदिराचं पूर्णत्व, बांधकामाचं पूर्णत्व कशानं सिद्ध होतं? ते कलश स्थानी कलश बसल्यानंतर जसं मंदिराला पूर्णत्व येतं, तसं कथेची 8 दिवस कीर्तनांची सांगता ही काल्याने होत असते. म्हणून याला प्रसादाचं कीर्तन असं म्हणतात. विठ्ठल 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 जगद्गुरु जगद्वंदिने श्रीमंत श्री तुकोबाराय सांगतात, विश्वाचा जनिता म्हणे यशोदेशी माता. ते विश्वाचा चालक, विश्वाचा जनिता, विश्वाचे मालक श्रीकृष्ण परमात्मा यशोदे मातेला आई म्हणू लागला. विश्वाचा जनिता, जनिता याचा अर्थ आहे मालक. का मालक संबोधला? जेने हे विश्व निर्मिले, महर्षी देवा संस्थापिले, 21 स्वर्ग हाती धरले, सत्ता मात्र आपुले हाती. असा असणारा जगदीश परमात्मा तो यशोदेला आई म्हणू लागला, नाही का? तो परमात्मा साधा आहे का? नाही ना. माऊली ज्ञानोबाराय सांगतात, ऐका यशश्री अवदार्य,
ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य जेत म्हणून तो भगवंत असा तो भगवंत परमात्मा यशोदेला आई म्हणू लागला. म्हणे यशोदेशी माता. का का म्हणू लागला यशोदेला माता? कारण की देव भक्तांच्या अंकित असतात आणि भक्त देवाच्या अंकित असतात, म्हणून म्हणे यशोदेशी माता, नाही का. म्हणून त्या ठिकाणी जगदीश परमात्मा यशोदा मातेला आई म्हणू लागला. कारण की का? भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संवारी, नाही का. म्हणून भक्तांचा तो स्वधर्म आहे. कारण की का? देव भक्तांच्या अंकित असतो आणि भक्त देवाच्या अंकित असतात. म्हणून ऐसा भक्ताचा अंकित लागेल तैशी लावी प्रीत. ज्याचा जसा अधिकार असल तसं भगवंत परमात्मानं त्याचा अधिकार सांगितलेला आहे. जगद्गुरु तुकोबारायांनी त्यांचा अधिकार सांगितलेला आहे. अधिकारवाणीने जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, ऐसा भक्ताचा अंकित लागेल तैशी लावी प्रीत. का? त्या ठिकाणी तो परमात्मा कसा आहे? तर तो परमात्मा निष्काम आहे. म्हणजे त्या परमात्माच्या ठिकाणी काम नाही, नाही का. काम नाही, काम नाही झालो पाहिर कामा, असा हा निष्काम परमात्मा. निष्काम परमात्मा कसा आहे? निराळा. म्हणजे निराळा म्हणजे याचा अर्थ काय? तो या जगतापासून, जगत जरी धारण केलं असलं तरी या जगतापासून तो निराळा आहे. निराळा आहे म्हणजे कसा? तो निर्गुण निराकार आहे, नाही का. त्याला रंग नाही, रूप नाही, नाही का. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निर्गुण निराकार तुही रघुराया. मै गुलाम तेरा. त्याला रंग नाही, रूप नाही, आकार नाही, नवता काळा गोरा स्वरूप सुंदरा, नाही का. त्याला रंग नाही, त्याला रूप नाही. मग अव्यक्त परब्रह्म रूपाशी आले. जीव शिवनाम फावले रे, ऐक खिळ्या तुझा ऐसे जाणून खेळ खिळ्या रे, नाही. म्हणून अव्यक्त परमात्मा जो आहे तो व्यक्त स्वरूपामध्ये आला. प्रत्यक्ष परब्रह्म येऊन अवताराशी तारिले जगाशी ज्ञान मात्रे. तो प्रत्यक्ष परब्रह्म अवताराला आला. आणि कशा करता अवताराला आला? तर तारिले जगाशी ज्ञान मात्रे. ज्ञान देण्याकरता, अज्ञान दूर होण्याकरता, अज्ञान अंधकार दूर होण्याकरता, भक्ताच्या ठिकाणी ज्ञान संपादन करण्याकरता तो प्रत्यक्ष परब्रह्म येऊन अवताराशी. का? तारिले जगाशी ज्ञान मात्रे. तो परमात्मा अवताराला येतात. म्हणून त्या ठिकाणी विश्वाचा जनिता म्हणे यशोदेशी माता. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे आले रूप अव्यक्त चांगले. अव्यक्त परमात्मा व्यक्त स्वरूपामध्ये आला. म्हणून तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे आले रूपा अव्यक्त चांगले, नाही का. इथं वेदांत शास्त्र असं सांगतं. प्रातस्मरणे वेदांताचार्य आमचे श्री गुरु भाऊ महाराज सांगायचे, 3 युक्त्या सांगायचे. तो परब्रह्म कसा आहे, तो परमात्मा कसा आहे, त्याचं वर्णन करत असताना श्री गुरु भाऊ महाराज सांगायचे, तो परमात्मा निर्गुण निराकार आहे. दुसरा सगुण निराकार आहे. आणि तिसरं सगुण साकार आहे. असा हा परमात्मा निर्गुण स्वरूपातला. त्याला रंग नाही, त्याला रूप नाही, त्याला वर्ण नाही, त्याला छाया नाही, असा परमात्मा, नाही का. अव्यक्त म्हणजे तुका म्हणे आले रूपा अव्यक्त चांगले. नामदेवराया सांगतात, आपलीची आवडी धरुण्या खिळ्या आपा ते व्याले रे. अरूप होते ते रूपाशी आले, जीव शिवनाम फावले रे. ऐक खिळ्या तुझं ऐशी जाणून या खेळ खिळ्या रे. म्हणून तो परमात्मा गोकुळामध्ये, वृंदावनामध्ये आणि मथुरामध्ये लीला करण्याकरता तो लीला विग्रही परमात्मा तुका म्हणे आले रूपा अव्यक्त चांगले. हा सरळ सरळ अभंगाचा अर्थ तुमच्या पुढे मांडलेला आहे. आता तुम्ही घरी जायला काय अडचण नाही, नाही का. एवढ्या भागल का आपलं
मावशा हो भागल का एवढं आपलं नाही का? अहो भगवान श्रीकृष्ण परमात्माचं चरित्रच असं आहे, खादिलेची खाई आवडीने. जसं आहे ना तसं ब्रह्मरस जो आहे ना तो कितीही सेवन केला तरी न पुरे धनी गाता, किती आवडीने नाही का. एखादा पदार्थ एखाद्या व्यक्तीच्या जर समोर आला, त्याला शुगर जरी असली आणि त्याच्या पात्रामध्ये गुलाबजाम जरी असले तर त्याला खावेसेच वाटतात. तद्वत त्याप्रमाणे लक्षात आलं ना, असं आहे. म्हणून काल्याचं प्रसंग आहे, काल्याचं थोडंसं वर्णन करावंच लागतं. या ठिकाणी काल्याचं कीर्तन म्हणजे प्रसादाचं कीर्तन आहे नाही का. काला का करावा, काला कोणी केला आणि काला कुठे गेला. काला म्हणजे काय, दही आणि भात यालाही काला म्हटलं जातं. हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला. शक्तिवृत्तीनं दही भाताचा काला केला जातो. लक्षणावृत्तीनं हरिनामाचा खिचडी काला. पुढे प्रेमे मोहिला साधने याला लक्षणावृत्ती म्हणायचं. आणि जीव आणि शिवाचं ऐक्य याला लक्षित वृत्ती असं म्हणायचं. विठाल कशा पद्धतीनं तर माऊली ज्ञानोबा सांगतात, जीव परमात्मा दोन्ही वैसोनी ऐक्यासनी जयाचे हृदय भोनी विराजती. याला जीव आणि शिव ऐक्य म्हणायचं. म्हणजे माऊली ज्ञानोबा सांगतात, हृदय एक झाले, ये हृदयची ते हृदय घातले, द्वैतना मोडिता केले आपणा ऐसे अर्जुना. म्हणून योग सुखाचे सोहळे सेवका तुझे निष्ठेहाळे, सोहम सिद्धीचे लळे पाळीशी तू. म्हणून जे पाळतात त्यांना नाथ म्हणतात आणि हेच नाथ धर्मनाथ बीज उत्सव म्हणून संबोधले गेले. विठाल अशा पद्धतीने काला 3 प्रकारे केला जातो. काला कुणी केला तर काला आमच्या साधू संतांनी काला केला बरं का. आता तिसरा मुद्दा, काला कुठे केला. काल्याला विशिष्ट ठिकाण आहे नाही का. काल्याला विशिष्ट ठिकाण लागते, काल्याला विशिष्ट बैठक लागते, काल्याची विशिष्ट ठिकाण जागा ठरलेली असते. कशा पद्धतीनं आपण करतो या ठिकाणी तो कालाच आहे. पण हा संसार रूपी अरण्यातला व्यवहारिक झाला आणि साधू संतांनी जो काला केला तो वाळवंटामध्ये. तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. हा वाळ कसं लागतं काल्याचं ठिकाण, बरवे म्हणजे चांगलं, नीट आणि उत्तम या 3 गोष्टी लागतात आणि त्याच ठिकाणी काला केला जातो. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, उपजनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात, वैकुंठ तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. म्हणून काला हा जो प्रसंग आहे तो संतांनी वर्णन केलेला आहे. विठाल विठाल कलियुगामध्ये ज्यावेळेस द्वापार युग समाप्त झालं आणि कलीला प्रारंभ झाला, त्यावेळेस महाराजांनी कथेमध्ये सांगितलं, कवी हरिनारायणानं म्हणजे प्रत्यक्ष विष्णू भगवंतानं कोणाचा अवतार धारण केला महाराज, मच्छिंद्रनाथांचा अवतार धारण केला. ती नाथ परंपरा आहे. आदिनाथ उमा बीज प्रगटले मच्छिंद्राला धले सहजस्थिती, तेची प्रेममुद्रा गोरक्षा दिली, पूर्ण कृपा केली गहिनीनाथा. ऐका, आपल्याला सर्वांना ज्ञात आहे. म्हणून आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र त्याचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बौद्ध गोरक्षाशी केला, गोरक्ष वळला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेवा सार चोजविले. अशी वारकरी संप्रदायाची परंपरा सांगितलेली आहे. मग नाथांच्या पासून परंपरा आहे ही वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. म्हणून कलीला प्रारंभ झाल्या
नसताना त्या ठिकाणी देवधर्म पडिले सकळ विषय गोंधळ गाजतसे ही अवस्था कलियुगामध्ये सुरुवात झाली. आणि मग अधर्म वाढू लागला, स्वैराचार वाढू लागला, अनितीने लोक वागू लागले. आणि मग भगवंताला त्या ठिकाणी काय झालं, नाथांना अवतार कार्य करावं लागलं. नाथांनी अवतार कार्य केलं. त्या ठिकाणी आपल्या परंपरेनुसार आपलं तत्व ज्ञान जे आहे, जो जीवाच्या ठिकाणी ज्ञानमार्ग आहे, तो सांगण्याचं कार्य नाथांनी केलेलं आहे. म्हणून त्या ठिकाणी कलियुगाला प्रारंभ झाल्यानंतर नाथांनी अवतार कार्य केलं. म्हणून ही जी परंपरा नाथ संप्रदायाची आहे, म्हणून का कलियुगामध्ये का नाथांनी अवतार केला, तर या जीवाचा उद्धार करण्याकरता नाथांनी अवतार कार्य केलं. का तर जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, जनते देखी गुंतले प्रपंच स्मरण ते त्याशी नाही. आपल्याला स्मरण राहिले नाही, विस्मरण झालं. कोणाचं? भगवंताचं. बायकोचं, सासरवाडीचं, कोणाचं विस्मरण झालं? का मालकाचं? महाराज का तुम्हाला विसर झाला मालकिनीचा? तुमचं लग्नच नाही आमचे राहुलजी महाराज. महाराज विस्मरण झालं नाही का? मग विस्मरण झाल्यानंतर महाराज परमार्थ कसा करावा, दानधर्म कसा करावा, या सगळ्या गोष्टी महाराज हा जीव त्या ठिकाणी विसरला. का विसरली तया थोर झाली हानी, पचतेल खानी 84च्या. साधू संतांना दया आली आणि साधू संतांनी अवतार कार्य करण्याचं प्रयोजन केलं. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतारले, उद्धारावया आले दिन जना. नाही का? संत हे स्वइच्छेने अवताराला येत असतात. वेदांत शास्त्र असं सांगतं, स्वइच्छा, परिइच्छा आणि निरिच्छा. हे लय गुतड आहे बघा. आता महाराज म्हणले तुम्ही सगळा वेदांत सांगता काय? स्वइच्छेने संत अवताराला येत असतात. परिइच्छा म्हणजे दुसऱ्यानं सांगितल्यानंतर देव अवताराला येत असतो. नाही का? संत स्वइच्छेने अवतार धारण करतात. नामदेवराय सांगतात, सद्गुरु सारिका सोयरा जीवलग, तारीला उद्वेग संसारीचा, काय होतराई हो कवन्या गुणे, लेवे लेने वैष्णवांचे. म्हणून स्वइच्छेने संत अवताराला येत असतात. परिइच्छा आणि निरिच्छा म्हणजे आपली इच्छा नसताना आपण जन्माला येतो. नाही का? कशानं? पाप पुण्य करुणी मनुष्य जन्मा येतो प्राणी. पाप आणि पुण्य आपलं समान झाल्यानंतर आपल्याला जन्म प्राप्त होत असतो. तोही जन्म संचित, क्रियामान आणि प्रारब्ध याच्यावर अवलंबून असतो. म्हणून आपल्याला कीर्तन जरी सप्ताहामध्ये चाललं ना, आणि 80 वर्षाचे म्हातारे बाबा दाराच्या कडेला बसलेले असतात, मंदिराकडे कीर्तन चाललेलं असतं आणि माझ्यासारखा तिथून चाललेलं असतं कीर्तनाला. म्हटलं बाबा चला मंदिराकडे कीर्तन आहे, आज काल्याचे कीर्तन आहे. ते म्हटले मंदिराकडे कीर्तन आहे वय, येथून सुरुवात असते आपली, बरोबर ना? मग कसं तरी आता ते बाबा काठी टेकीत मंदिरापाशी येतं आणि मारुतीच्या मंदिराच्या असं मंडपाच्या त्या खांबाला टिकून बसतं. महाराजांनी का भजन चालू केलं ना, विठ्ठला विठ्ठला, ते म्हातारं काय म्हणायचं माहिती आहे का? दात पडलेले, दिसत नाही, कानानं ऐकायला येत नाही. ते बाबा म्हणायचं, महाराजांनी का विठ्ठला विठ्ठला भजन केलं का? ते म्हणायचं इथाल्ला इथाल्ला इथाल्ला. मारुती म्हटले, मला माहिती आहे तो इथाल्लाच, पण लग्न झाले त्याच्यावर आजच आला विठ्ठल. म्हणून परिइच्छा म्हणजे देवादिकांना अधर्म वाढला, कलियुगामध्ये अधर्म वाढला गेला आणि मग पृथ्वी थायमाय होऊ लागली. धरणी कंप सुटला. त्या ठिकाणी काय वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय, नेत्री जळ वाहे तोही सांगत असे. आणि मग पृथ्वी माता गाईचं रूप धारण केलं आणि ब्रह्मदेवाकडे गेल्या. सगळे 33 कोटी देवता ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मदेवाला पृथ्वी माता सांगू लागली. अश्रुवानावर झाले पृथ्वी मातेला, जड अंतकरणानं पृथ्वी माता ब्रह्मदेवांना म्हणू लागली, काय
वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय, नेत्र जिळे वाही तोही सांगत तसे. हा अनाचार वाढला, मला आता पापाचा भार, पृथ्वीवरचा पापाचा भार आता सहन होत नाही, काहीतरी तुम्ही प्रयोजन करा. म्हणून ब्रह्मदेव सांगतात की आपण सगळे कुठे जाऊ? भगवान परमात्म्याकडे जाऊ. आणि परमात्म्याकडे गेल्यानंतर परमात्मा त्यांना काय सांगतो? अवताराचं प्रयोजन सांगतात. आणि मग अमक्या अमक्या ठिकाणी अशा ठिकाणी मी अवतार कार्य करल. त्यावेळेस शेषशयन जो आहे, म्हणजे राम अवतारामध्ये लक्ष्मण भ्राता कोण झालते? लहान बंधू झालते. मग शेष भगवंतांनी सांगितलं की देवा, तुम्ही तुमच्या कार्यामध्ये मोठे झालात ना, राम अवतारामध्ये तुम्ही थोरले झालात ना, मी धाकला झालो ना, आता मी थोरला होणार आणि तुम्ही धाकले होणार. बघा भावाभावांचं किती प्रेम असतं. आता भावाभावांचं प्रेम राहिलंय का? बांध फोडायची, बार डोकी फोडायची पाळी येते भावाभावाची. आता असे भाऊभाऊ झालेत, काही अर्थ राहिलेला नाही. म्हणून शेष भगवंतांनी सांगितलं देवा, आता मी काय करणार? आता मी मोठा होणार. म्हणून बळीराम दादा झाले आणि देवादिदेव विष्णू परमात्मा, विष्णू भगवंत काय झाले? कृष्ण झाले. त्यांनी प्रयोजन सांगितलं. आणि प्रयोजन सांगितल्यानंतर कुठं जायचं, काय करायचं, कशा पद्धतीने अवतार कार्य करायचं, सगळ्या गोष्टी सगळ्यांना सांगितल्या. आणि त्या ठिकाणाहून मग खाली कंसाची मामा कोण? आपलं भगवान श्रीकृष्ण परमात्माची मामा कोण? कंस, नाही का? आणि कंसाची असणारी बहीण देवकी माता यांचं लग्न होतं. कोणाबरोबर? वसुदेव यांच्याबरोबर देवकी माताचं लग्न होतं. लग्न झाल्यानंतर थाटामाटाचा सोहळा, लग्नाचा सोहळा पार पाडतो. आणि संध्याकाळी बहिणीची वरात काढतात कंस. वरात चांगली, थाटामाटात चांगली. आता वरातीचे दिवस राहिले नाही. आता आमच्या पोहरांचे लग्नच जमत नाहीत महाराज, आता वरात कधी काढावा? 35, 40 पर्यंत पोरं गेले, पण आमच्या पोराचं काय पोर? मला तर लय फोन येते तो. काय सांगू महाराज, आमच्या इकडं माय पोराला तेवढं पोरगी बघा ना. आता कालच एक जण संगमनेरहून फोन आला, नेवाशीचे एक महाराज होते. मध्ये महाराज काय करता? म्हणलं काय नाही. ते म्हणले असे महाराज आहेत. म्हणलं काय लग्न बिग्न पोरगी बिरगी पाहायला सांगता काय? ते म्हणले तुम्हाला कसं कळलं? म्हणलं तर अंतरेचे भाऊ प्रगटोनी. अरे तुमचं मनातलं कळतं ना. म्हटलं वय काय 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 महाराज 40 गाठली, एखादी लेकरावाली बघा, पण बघा बुवा. इतकं अवघड झालंय, लग्नाचं खूप अवघड झालंय. तुमच्याकडे नाही ना? नाही, आमच्या कर्जतचं सांगतो. विठाल काय सांगत होतो? वरात आली होती दारा. वरात आली, वरात निघाली. वसुदेव देवकी मातेची कंसाने वरात काढली. कंसानं सारथ्य पण केलं. आणि तेवढ्यात वरात चालली असताना आकाशाची वाणी सांगत असे कंसा. आकाशवाणी झाली आणि कंसाला सांगू लागली, अरे कंसा, ज्या बहिणीची तू वरात काढतो ना, तिचा 8वा पुत्र तुला मारल्याशिवाय राहणार नाही. मला मारणार? वरात बंद केली आणि कुठे टाकली? कारागृहात नेऊन टाकली. कारागृहात नेऊन टाकल्यानंतर आता कंसाला वाटलं आता आपल्याला काय, आता कारागृहात नेऊन टाकल्यावर आपल्याला काय भीती चिंता आहे का? अजिबात नाही. मग असं कंसाला वाटल्यानंतर त्या ठिकाणी देवाचं चुकतं का? अजिबात चुकत नाही महाराज. मग देवकी मातेला पहिला मुलगा झाला. ही वार्ता दूतांनी सांगितली. पहिला मुलगा झाला. कंसाला भीती वाटू लागली. कंसानं काय केलं? पहिला मुलगा घेतला, तोही मारून टाकला. दुसरा घेतला, तोही मारून टाकला. तिसरा घेतला, तोही मारून टाकला. चौथा, 5वा, 6वा असे करता करता 6-7 मुलं मारली. 6 मारले. 7वा ह्या वेळेस सांगितलंच नाही. पण कंसाला कशी तरी बातमी कळाली. आणि कळाल्यानंतर कंसाने ती 7वे योग मारण्याकरता घेतले आणि अशी फिरकवणार, तोच योगमाया हातातून निसटली. आणि सांगितलं कंसाला, अरे मज लागी वधी उपजला मज आधी.
सातवी योगमायेने सांगितलं. आणि मग अरे मला मारण्याच्या अगोदर मला मारतो ना, 8वा पुत्र यशोदा मातेला होईल आणि तुझा वध केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्या ठिकाणी योगमायेने सांगितलं. आणि त्यानंतर 8वा पुत्र झाला. वसुदेवांना भीती वाटू लागली, आता माझा 8वा पुत्रही मारतो का काय कंस, म्हणून वसुदेवांना भीती वाटू लागली. आणि वसुदेवांनी काय केलं, एक टोपलीमध्ये बाळाला घेतलं आणि कुठं निघाले, त्या ठिकाणी भगवान परमात्माला टोपलीमध्ये घेतले. आणि नंद बाबा निघाले. कारागृहाच्या कुलपाचे कुलूप तुटल्या गेले, पायातल्या शृंखला बेड्या मोकळ्या झाल्या. आणि नंद बाबा श्रीकृष्ण परमात्माला, भगवंत परमात्माला घेऊन चालले. श्रावण महिना होता, मुसळधार धो पाऊस चाललेला आहे. यमुना माता दुथडी भरून चाललेली आहे. आणि अशात नंद बाबा त्या बालकृष्ण परमात्माला, भगवंत परमात्माला घेऊन चाललेत. घेऊन जात असताना यमुनामध्ये आले. गुडघे इतका पाण्यामध्ये उतरले. पुढे चालत चालत कमरेपर्यंत पाणी आलं, छातीपर्यंत पाणी आलं, गळ्यापर्यंत पाणी आलं. तरीही नंदबाबा पुढे चाललेत. भगवान परमात्माला वाटलं थोडी बाबांची जरा घ्यावी. तोंडापर्यंत, नाका डोळ्यापर्यंत पाणी आलं. आणि यमुना मातेचं काय होतं की यमुना मातेला त्या परमात्म्याचे चरण स्पर्श करायचे होते, म्हणून ती वाढत वाढत जात होती. आणि वाढत जात असताना ज्यावेळेस यमुना माता चरणाजवळती आली ना, त्यावेळेस नंदबाबा पार पूर्ण पाण्यामध्ये न्हावून गेले. आणि त्या ठिकाणी आता म्हातारा मरगल म्हणून त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, पुढं चालला अचाट त्याने लावीला अंगुष्ट, पुढे चालला चाट त्याने लावीला अंगुष्ट. पुढे जात असताना भगवान श्रीकृष्ण परमात्मानं त्या टोपलीतला पाय काढला आणि यमुना मातेला स्पर्श केला. बरोबर यमुना माता दुभंग झाली, बाजूला झाली, वाट केली. आणि कुठं गेले, नंदाच्या, नाही का, नंदाच्या घराला गेल्यानंतर तुम्हाला सगळा कथा भाग माहीत आहे. कारण की का आता जवळजवळ 12 वाजले, एक तर वाजणारच आहे, नाही का. नाही आपल्याला, कारण की अभंगच असा निवडलं की त्याच्यातच सगळं सार आहे. विठ्ठल म्हणून जगद्गुरु जगद्वंदिनी श्रीमंत श्री तुकोबाराय शेवटच्या चरणात सांगतात, तुका म्हणे आले तो परमात्मा गोकुळामध्ये आला. आणि आल्याबरोबर आता भगवान परमात्मा काय गप्पा बसणार आहे का, लगेच रडायला सुरुवात केली. साऱ्या गावाला माहिती झाली, अरे यशोदा मातेच्या घरी, नंद बाबाच्या घरी परमात्मा जन्माला आले. आनंद झाला, जिकडे तिकडे सगळीकडे आनंद होऊ लागला. सगळे बाळकृष्ण नंदा घरी, तो नंदा घरी परमात्मा जन्माला आले. आल्यानंतर एक धावी एक पुढे, एक वाटी सुंट वडे, सगळ्यांना गोकुळामध्ये आनंद झाला. तो परमात्मा गोकुळामध्ये आला. कशा करता, तो परमात्मा भक्तांच्या अंकित असतो, म्हणून तो परमात्मा गोकुळामध्ये आला. निष्काम निराळा गोपी लाविल्या चाळा, त्या ठिकाणी गोपींना चाळा लावण्याकरता तो परमात्मा त्या ठिकाणी गोकुळामध्ये आला, बरं का, नाही का. कशा करता, मी मगाशीच सांगितलं की एदशे चरित्र केले देवे गोकुळी. त्या ठिकाणी गोकुळामध्ये जे चरित्र केलं ना, त्याचं काय करायचंय, त्याचं काय करायचं, उच्चार करायचा, आचरणात आणायचं नाही. काय करायचं, रामाचं आचरण करावं, कृष्णाचा विचार करावा आणि हरीचा उच्चार करावा. कलियुगामध्ये हरीचा उच्चार करावा, रामाचं आचरण करावं, हरीचा श्रीकृष्ण परमात्माचा फक्त विचार करायचा आहे. कारण की का, श्रीकृष्ण परमात्माचा सारखा राजकारणी माणूस जगताच्या पाठीवर आजही झाला नाही, जगताच्या पाठीवर आजही झाला नाही.
हरीचा उच्चार का करायचा तर माऊली ज्ञानोबाऱ्या सांगतात हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी म्हणून हरीचं हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी हरीचं उच्चारण करायचंय म्हणून तो परमात्मा भक्तांच्या अंकित आहे भक्ता राखे पायापाशी दुर्जनाची संहारी नाही का म्हणून अधर्म ज्यावेळेस वाढला जातो ना त्यावेळेस प्रत्येक युगामध्ये प्रत्येक अवतार कार्य करत असतात कुणी 24 अवतार सांगितलेले आहेत त्यापैकी हा एक अवतार आहे म्हणून तो परमात्मा अवताराला आल्यानंतर जगद्गुरु तुकोबारा सांगा तुका म्हणे आले रूपा अव्यक्त चांगले हा परमात्मा अव्यक्त असलेला परमात्मा व्यक्त स्वरूपामध्ये आले कुठे गोकुळामध्ये नंदबाबाच्या घरी हा परमात्मा जन्माला आला कृष्ण गोकुळी जन्माला दृष्ट जळकाप सुटला होता कृष्णाचा अवतार आनंद करती घरोघर त्या ठिकाणी आनंद उत्सव साजरा करू लागले आनंद झाला खूप मोठा आनंद झाला बरं का आता सगळीकडं परमात्माचं नाव ठेवायचं सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी कोणाला बोलवलं भगवान परमात्माचं आता नामकरण करायचंय 5व्या दिवशी कोणाला बोलवलं महाबळ भट्टाला बोलवल्यानंतर नंदबाबाकडे महाबळ भट्ट आले आणि आल्यानंतर त्यांनी पाहिल्यानंतर सांगेल सगळ्या गोष्टी ज्ञात आहेत तुम्हाला महाबळ भट्टानं सांगितलं त्यांचं नामकरण झालं अवताराला आले कृष्ण गोकुळी जन्माला दृष्टा चळकाप सुटला होता कृष्णाचा अवतार आनंद करती घरोघर सगळ्यांना आनंदानं नाचू लागले सगळा उत्सव चालू झाला त्या ठिकाणी नामकरणही झालं हळूहळू परमात्मा खेळू लागले नाही का हळूहळू मोठे परमात्मा होऊ लागले का कारण देवभक्तांच्या अंकित असतात म्हणून त्या ठिकाणी यशोदा मातेच्या घरी परमात्मा अवताराला आले बरं लक्षात घ्या म्हणून त्या ठिकाणी का कारण की का मी आता सांगितलं की भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संवारी कारण की का भक्तांच्या ठिकाणी द्वैत नसतं नाही का भक्तांच्या ठिकाणी द्वैत आहे का नाही भक्तांच्या ठिकाणी काम आहे का तर नाही भक्तांच्या ठिकाणी काम नाही म्हणून ते भक्त असतात हां नाही का दुसरं भक्तांच्या ठिकाणी द्वैत नसतं म्हणून ते भक्त असतात आणि तिसरं भक्तांच्या ठिकाणी देवाविषयी साधू संतांविषयी निष्काम वृत्तीचं प्रेम असतं म्हणून प्रेम मोहिले हां प्रेम मोहिले साधने कारण की का भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवातया माझी प्रेम सुख दे प्रेमा विन नाही समाधान प्रेमाशिवाय समाधान नाही हो प्रेमाशिवाय समाधान आहे का संसारामध्ये नाही म्हणून त्या ठिकाणी प्रेमानं भक्ती केली जाते कारण की अशी का भक्तांचा उद्धार करण्याकरता तर परमात्मा अवताराला आले म्हणून त्या ठिकाणी परमात्मा अवताराला आले कारण की परमात्मा आणि भक्त यांच्यामध्ये अंतर नाहीच म्हणून जसे संत आहेत तसेच देव आहेत आणि जसे देव आहेत तेच संत आहेत देवते संत निमित्त त्या प्रतिमा म्हणून देव आणि संत वेगळे नाहीत त्या ठिकाणी ऐसा भक्ताचा अंकित लागेल तैशी लावी प्रीत दुसऱ्या चरणामध्ये महाराज सांगतात पत्नीनं पतीच्या अंकित राहावं का पतीनं पत्नीच्या अंकित राहावं आता उलट झाले हा समजलं का हो तुम्हाला विचारतो मी बायकोनं मालकाच्या आज्ञेत राहावं का मालकानं बायकोच्या आज्ञेत राहावं आता कळालं का तुमच्याकडे कसं आहे नगरकर हो नगरकर आपल्याकडे कसं आहे तर महिला म्हणतात आमच्याच अंकित राहिले बाई नाही आता तुमच्याच अंकित आलेले आहेत आता आमचा पुरुष वर्ग झालाय ना बघा ना किती संख्या आमच्या वर्गाची तुमच्या महिलाचं आरक्षण तुम्ही आरक्षण काय केलंय सरकारला तुम्ही काय नाही बाबा लाडकी बहीणच करून टाकलं बाबा सरकारने तर तुम्हाला तुमची मजा आहे बाबा हो मी एका ठिकाणी सरपंच साहेब मी एका ठिकाणी असंच सांगितलं मला पती पत्नीच्या अंकित असतात का पती पत्नीच्या अंकित असतात मला त्याची प्रचिती आली बाबा मी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो राहुलजी महाराज माझ्याबरोबर होते अमोलजी महाराज माझ्याबरोबर होते आमचे आत्माराम महाराज बरोबर होते आम्ही सगळे कीर्तनासाठी गेलो आणि गेल्यानंतर एक ठिकाणी आता
आमची व्यवस्था केली होती. त्या ठिकाणी आमचं चहापाण्याची व्यवस्था होती. आम्ही त्या ठिकाणी घरी गेलो. घरी गेल्यानंतर ते जे साहेब होते, ते जे घरमालक होते, त्यांना आमचा आदर आतिथ्य केलं, सत्कार केला. त्या ठिकाणी आम्ही गेलो. असा समोर दिवाण होता आणि समोर असं इकडल्या साईडला सोफा होता. आणि आम्ही गेल्यानंतर आम्ही आता सोप्यावरती बसलो. बसल्यानंतर एक जागा, एका खुर्चीला त्या सोप्याला एक खुर्ची चिटकून होती आणि त्या ठिकाणी ते मालक बसले आणि घरात आवाज दिला मालकणीला, अगं महाराज लोक आलेत, जरा चहा पाणी कर ना. ते म्हणले, हां तुम्हाला ते तेवढंच काम आहे, उठ सूट कोणाला घेऊन येता. अरे ते महाराज आहेत. आणि मग महाराज असले मग काय झालं, त्याला काय घर नाही का? हो बघा आता इथं. मी म्हणलं चला भाऊ आता आपण चुकीच्या घरी आलो काय, कोणाच ठाऊक म्हणलं. मी निघालो की ते नाही नाही महाराज आमच्या बायको तसा भाऊ तसा आहे ना, जरा तापड आहे, घ्या समजून. मी म्हणलं घेतो भाऊ, पण म्हणलं आता नाही नाही येईन चहा. ते आपलं ते उठलं, पाणी घेऊन आलं. ते म्हणलं अरे ग तसं नको करू, महाराज लोक आहे ना, तुला खेळता का काही. मग ते पाणी घेऊन आलं. पाणी गेलं नंतर महाराज 2 मिनटं थांबा, चहा आणते. तिने चहा आणला, सगळ्यांना दिलं. ते आपल्या इथं बसलं आणि ती बसली ना समोर दिवाणवर, आमच्या समोर बसली भाऊ. ती समोर बसल्यानंतर आता आम्ही चहा घ्यायचा, तेवढ्यात तिनं असं केलं. कोणाला खुनलं? आम्हाला नाही, मालकाला. माझ्याकडे काय पाहता, मालकाला खुनवलं. आणि मालक आता ते उठलं ना, ते बायकोच्या आज्ञातलं होतं. ते उठलं ना, बायकोच्या आज्ञातलं उठलं आणि बायको पुढे जाऊन उभं राहिले. तिला म्हटलं काय? ती म्हणली काय नाही बा. म्हणले बोटात किती ताकद होती ती पाहत होती. विठाल 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 विठाल. आताचे गडी बाबा, गडी नाही राहिले बाबा, दळण आणायला जाते ते दळण. आता खेड्यात तरी अजून बरं आहे बाबा, पण तुमचं लय अवघड आहे रे. शहरातले माणसं लय अवघड आहे. झाड म्हणले की झाडावं लागतं, पाणी मारावं लागतं, दळण आणावं लागतं, तरच भाकर मिळते. महाराज मला साहेब म्हणतील, महाराज तुमचं घरी गेल्यावर येतच आहे बाबा आता तुमचा, तुम्हाला संध्याकाळी भाकरच नाही. हो काय झालं, मालकीने राजासाहेबांनी दौंडी पेटवली. एक जणाने सांगितलं, अहो असं असं सगळे बायकाचे ऐकण्यातले म्हणले, राज्यात काय चाललंय राजासाहेब, तुम्हाला काही कळतं का नाही, हा पुरुष वर्ग आहे, पुरुष जागृत राहायला पाहिजे ना. मग राजाने दौंडी दिली. जे बायकोचे ऐकण्यातलेत ना त्यांनी एका बाजूला उभं राहायचं आणि जे बायकोच्या ऐकण्यातलं ऐकत नाहीत ना त्यांनी एका बाजूला लाईन करायची. त्याला अर्ध राज्य बक्षीस दिलं. राजेने दिली ना दौंडी. राजेने दौंडी दिल्यानंतर आता सगळे एका लाईनीत उभं राहिले आणि माझ्यासारखा एक पट्ट्या इकडल्या लाईनीत उभा राहिली, एकटाच ना गडी. असे सगळ्या लाईनीतल्या लोकांना विचारलं तुम्ही का उभं राहिले? नाही म्हणले ही बायकाच्या ऐकण्यातली लाईन आहे. आणि म्हणजे ही तीनले बायको माझ्याकडे आलं ते म्हणे तुम्ही. म्हणलं बायकोचं ऐक आपण नाही ऐकत बा. बरं झालं निदान आपल्या राज्यात एक तरी माणूस सापडला, नाही तर सारे बायकाच्याच ऐकण्यातलेत म्हणे. ह्या बाबो म्हणे ते बायकाच्या ऐकण्यातलेत. चल म्हणे राजाकडं. राजाकडे घेऊन गेले. राजेसाहेब याला अर्ध राज्य बक्षीस द्यावं लागल. म्हटले काय? अहो हे बायकोचं ऐकत नाही. राजांनी विचार केला थोडा, अरे बाबा आपल्या राज्यात एक तरी माणूस निघाला बाबा बायकोचं ऐकत नाही असा. मग राजांनी विचारलं त्याला, अरे बाबा तू का बरं बायकोचं ऐकत नाही? तू म्हटलं राजेसाहेब काय सांगू, मग ही बायको म्हणली गर्दीत घुसत जाऊ नका. विठाल विठाल राजाने अर्ध राज्य तर दिलं नाही, पण जिलेबीची गाडीनं उचल म्हणले, निघ म्हणले घरी. अरे सारेच बायकातले बायकाच्या ऐकण्यातलेत ना. म्हणून मला तात्पर्य सांगायचंय, पतीच्या अंकित असावा का पतीनं पत्नीच्या अंकित असावं? कसं आहे तुमच्याकडं सगळं बायकाचंच ऐकावं लागत रे, बायकाचंच ऐकावं लागत. अहो बुट म्हणलं की बुटावं लागत, बस म्हणलं की बसावं लागतं, डबल दिलं की सुटावं लागत. असंच झालंय आजकाल, लय अवघड आहे. एक जण पळत सुटला आणि मी त्याला विचारलं, म्हणलं अरे पळतो का? ते म्हणलं महाराज साखरात आली साखरात, तुम्हाला कळतं का काही? तुम्ही तर रोज एका गावाला जाता, तुम्हाला साखरात कळते का? म्हणलं तो या रोसली काय?
तुला मायावर नाही बसली, पण म्हणलं पळतो का काय नाही. म्हणलं ही बायकोला साडी आणली होती, बायको म्हणली बदलून आणा. घरी जाऊ सर जर फॅशन बदलितलं बायको पुन्हा दुसरी साडी आणायला हवी म्हणून पळतोय म्हणला. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून भाऊ लय अवघड आहे रे, लय अवघड आहे. आज आताच्या काळात लय अवघड आहे. कोण कोण दळणं आणतं बरं मला हातवर करून सांगा. अयो सगळे हा का बाय 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 बाय. कोण कोण पाठ उठून जाडीत बरं. मी तर जाडीत बाबा. हा खरं बोला काय हरकत आहे, नाराजाची काय ती आहे. मी तर जाडीत बा. उद्यापासून झाला नाही मी फक्त दळण आणत नाही भाऊ, एवढंच करीत तुम्ही. हा खरं आहे. मग तुमचे सगळे घरचे आणि ते दळण मारा. तुम्ही कीर्तन झाले भेटा आम्हाला, मग तुम्हाला सांगते. आमच्या भाकरी बंद पाडिता काय, आमच्या भाकरी बंद पाडिता, आमचं लावून देता काय. हे असं झालंय आजकाल. म्हणून बायकोच्या आज्ञेत नाही राहायचं. कारण की का पितृवचन सेवापती हीच विष्णूची महापूजा. म्हणून देव भक्तांच्या अंकित असतात आणि भक्त देवाच्या अंकित असतात. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात दुसऱ्या चरणामध्ये, ऐसा भक्ताचा अंकित लागेल तैशी लावी प्रीत. हां, त्या जशी प्रीत असेल, ज्याची जशी इच्छा असेल तसं त्या भगवंतानं त्यांना इच्छा पुरवली बरं का. इच्छा सगळ्यांची पूर्ण केलेली आहे. त्या ठिकाणी तो परमात्मा हळूहळू मोठा होऊ लागला. मोठा झाल्यानंतर मोठी होऊ लागले परमात्मा आणि खेळू लागले नाही का. खेळू लागले, दैदूत चुरू लागली. रांगत रंगणी चोरीत लोणी जाऊन धरित गवळणी रे. बांधित चरणी देती गाराणी यशोदे साजनी नाही का. असा रांगत रांगत तो परमात्मा दही लोणी चोरू लागला. खेळू लागला नाही का. तो परमात्मा कसा दिसतोय, कसा दिसतोय बघा ना. बाळ सगुण गुणाचे ताने, बाळ दिसतंय गोजिरवाने, काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारे. एकदम सुंदर बघा ना. प्रभू रामचंद्राचा होता बघा ना, रूप कसं आहे, किती सुंदर आहे. श्रीकृष्ण परमात्माचं रूप किती सुंदर आहे ना. काय बाई, एखादाचं लेकरू जर शेंबडं जरी असलं ना तर ते आईला किती कौतुक वाटतं बरं. लेकराचं वाटतं की नाही लेकराचं कौतुक. शेंबडं जरी असलं तरी बाई काही रामासारखा दिसतो ग माझा पिंट्या, काय बाई काही कृष्णासारखा दिसतो ग माझा लेकरू. हो म्हणता का नाही तुम्ही, हय म्हणता ना. मग असं तो यशोदा मातेला आता परमात्माचं कौतुक वाटू लागलं. तो परमात्मा रांगत रंगणी चोरीत लोणी जाऊन धरित गवळणी असा परमात्मा तो खेळ रांगू लागला आणि रांगत चोऱ्या करू लागला. हळूहळू परमात्मा मोठे होऊ लागले आणि त्याच्यानंतर घरातही दही दूध लोणी खायचं, त्याची नासाडी करायची आणि मग हळूहळू परमात्मा मोठे झाले आणि अंगणातही गल्लीतही सगळीकडं मित्र गोळा केले, खेळायचे, चोऱ्या करायच्या, कोणाची भांडणं आणायची. रोज वैताग बाबा, पोरांचा रोज वैताग. आमच्या माता मावल्या म्हणत्यान बाई लई पोरांचा वैताग आहे रे, नाचलेली बरी म्हणतात का नाही खरं सांगा. मानता ना. लय पोर विचित्र राहतात महाराज, काय सांगावं लय विचित्र हो. मी एक जणाला विद्यार्थ्याला विचारलं, अरे म्हणलं तुला शिक्षकांना विचारलं, म्हणलं तुला शाळेला का रे उशीर झाला एवढा, तुला टायमिंग कळतं का 12चा, तू आलाय किती वाजता. 1 वाजला. म्हणजे तू हा टायमिंग का, शिक्षकांना विचारलं त्या मुलाला, म्हणले हा टायमिंग का शाळेचा. ते काय गुरुजी मला स्वप्न पडलं होतं आणि मी स्वप्नात विमानानं प्रवास करत होतो म्हटला. कशानं, विमानानं प्रवास करत म्हटला. मग त्याच्या दुसऱ्या मित्राला विचारलं, म्हटलं तुला का रे उशीर झाला. ती आता विमानाने प्रवास करत आता. म्हटलं मी त्याला एअरपोर्टला आणायला गेलो होतो. बघा या अशी विचित्र राहत इथे लय अवघड आहे. मी एक ठिकाणी जुने कीर्तनकार होते आणि एका ठिकाणी कीर्तनाला गेले, रात्री मुक्काम केला. त्यांनी अंगातला कोट असा खुंटीला अडकवून ठेवलेला होता आणि बुटू आपले खाली काढून ठेवलेले होते. त्या ठिकाणी सकाळी उठल्यानंतर त्यांनी कोट घालायचं ना, हे दोन्ही खिशामध्ये माती भरलेली.
त्या महाराजांनी आवाज दिला, हो मालक. म्हटले काय तुमच्या पोरांनी, बघा ना माझ्या कोटाच्या खिशात माती भरली. ते म्हटले माझं नाही, ते शेजारच्याचं पोरग आहे. म्हणलं तुमचं कुठं गेले? ते म्हणलं तुमच्या पोटात पाणी होतंय. विठ्ठल 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 लय विचित्र बाबा, काय सांगा पोरांचं, लय विचित्र पोर राहते. जाऊ दे, आता जास्त वेळ घेत नाही तुमचा. आता हे गरमायला दान करायला लागले. भगवंत परमात्मा खोड्या करू लागले आणि रोज एक खोड्या आणायच्या भाऊ. तेव्हा यशोदा माता वैतागून गेली भाऊ. काय करावं या करायला म्हणे, लयच खोड्या आणते, रोज एकीचं भांडण आणते, रोज एकीचं भांडण आणते. आता करावंच काय म्हणे, नाही का. मग त्या ठिकाणी एक गवळण आली आणि गवळण सांगू लागली, अगं यशोदे बघ तुझा लाडका कान आहे ना, तुला लय गोड वाटतो ना. यशोदे तुला लाडका कान तुझा गोड वाटतो ना. आता कुठवर सुसू धिंगा ना, बघ माझं काय करतोय, रोज भांडणं आणतोय, रोज आमचे मडके तोडतोय, रोज आमचे शिंके फोडतोय, मटके फोडतोय, शिंके तोडतोय. सगळ्या तुझ्या कृष्णाला आवर ना. मग कोणीतरी आता कृष्ण परमात्म्याचा आता लयच खोड्या येऊ लागल्या. म्हणून यशोदा मातेला एक जणीने सांगितलं, अरे अगं तू काय कर, गणपती बाप्पाची पूजा कर, गणपती बाप्पा तुला काहीतरी फरक पडेल. म्हणून तिने काय केलं, दर चतुर्थीला श्रीकृष्ण परमात्म्याला घेऊन जायची गणपती बाप्पांच्या रावळामध्ये घेऊन जायची, मोदक वगैरे दाखवायची. नेमकी एका संकष्ट चतुर्थीला मोदकाचं ताट घेऊन कृष्ण परमात्म्याला घेऊन रावळामध्ये आले. आणि रावळामध्ये आल्यानंतर नेमकी काड्याची पिठी घरी विसरली. आता यशोदा माता म्हटली, अरे कृष्णा जरा घरी जातो का रे बाबा, काड्याची पिठी विसरली, आणतोस का रे. हां ते माझ्यासारखंच होतं, निबारगट काम सांगितलं की हां कुठलंही काम सांगितलं हां अजिबात नाही. एखाद्या पोराला सांगितलं ना, अरे दुकानात जाऊन दूध पिशवी आण, ते म्हटलं हां दुकान बंद जर असलं तर, ते नाही उघडं असेल. म्हटलं दुकान मालक घरी नसले तर, ते म्हटलं नाही असेल. ते म्हटलं मग तिथं कुत्रा असेल तर, मग म्हणलं इथंच मर, कायला जातो दुकानात, हे असं आहे. म्हणून त्या ठिकाणी यशोदा माता काडीची पिठी आणायला गेल्या. आणि काडीची पिठी आणायला गेल्यानंतर गणपती बाप्पाला सांगितलं, हे मोठ्या पोटाच्या काय बघतो माझ्याकडं म्हणे. मी हां तुला माहिती ना जगाचा बाप आहे म्हणून. त्याला मी कुठं काय म्हणलोय तुम्हाला, म्हणते हे मी मोदक खावे, माझ्या का आईला नाव सांगितलं पाय म्हणून मग तुला. असं म्हटल्यानंतर श्रीकृष्ण परमात्माने ती मोदक खाऊन घेतले आणि गप तोंडाला हातबीत पुसला ना आपल्या बस असे उभं राहिले. गणपती बाप्पा म्हणले कायला पाडे बाबा हे बाबा. यशोदा माता आल्या आणि अरे कृष्णा, अरे ह्याच्यातले मोदक काय झाले. तिथलं आहे एक मोठ्या पोटाचा बाबा उंदराव बसून आला आणि त्यांनी सगळेला बोललं, बरं झालं तुला खाल्लं नाही बाबा, ते मोदक खाऊन दे म्हणली, पण तुला नाही काय झालं. मग ते तसं म्हटल्यानंतर यशोदाला जरा भगवान श्रीकृष्ण परमात्माने सांगितलं, आता 2-4 दिवस खोड्या अजिबात आठवड्याभर केल्याच नाही बा, भांडण तांटा काहीच नाही, एकदम शांत राहिले. आणि परत झाल्या खोड्या चालू झाल्यानंतर आता खोड्या चालू झाल्या, सगळ्या झाल्या नाही का. एक गवळण रोज एक गवळण गारण घेऊन यायला सांगितली. त्याच्यातली एक वृद्ध महिला आली. देखे देखे गे यमुना मायेचे चितमलिया गागरिया फोडीचे. वृद्ध म्हातारी आली आणि यशोदा मातेला सांगू लागले, अगं यशोदे येणे आमचे शिंके व तोडिले, यांनी आमचे कवाड उघडिले भ्रांतीचे. हां त्या ठिकाणी यशोदा मातेला सांगू लागले नाही का. आणि एक तर गवळण अशी आली, अगं यशोदे ते पाठ 4 वाजता यशोदा आपलं ती गवळण उठली. उठणार अंगण झाडाला उठणार तर त्याच्या विणीला काय झाला, झटका बसला. आणि झटका बसल्यानंतर ते कोणाला बसला झटका, ते मालकाला. एक त्याची दाढीची आणि विणीची गाठ बांधली होती. आणि विणीची दाढीची गाठ बांधली आणि ती म्हणे, अहो तुम्हाला काय कळतं का, ह्या वयात तुम्हाला काय कळतं का, खुशाल मा वडीत अहो तुम्हाला लाज वाटते का. ते म्हणे, अरे मी काहीच नाही केलं, ही दाढीची आणि विणीची गाठ बांधून, विणीची दाढीची गाठ बांधली ना, काही केला सुटाना, काय केला सुटाना. आणि मग ही सगळा विळी घेतली, सगळे कापायचा प्रयत्न केला. घराच्या बाहेर आले तमाशा बघा ना, सगळं गाव गोळा झालं.
गावगाड्या झाल्यानंतर ती गवळणी यशोदा मातेला म्हणू लागली, अगं बघ तुला म्हणते, तुला वाटतं ना लय खोड्या करतो, आमकं करतो, तुझं पोरगं लय चांगलं आहे, बघ हे असे कुटाने करीत म्हणे. मग यशोदा माते म्हटली याला करावाच काय, काय करावायचं म्हणून त्या ठिकाणी काय केलं यशोदा मातेनं, राग राग यशोदा मातेने ते उकळालाच बांधलं. उकळाला बांधल्यानंतर मग काही दिवसानं शांत झाली परमात्मा आणि त्या ठिकाणी परत अंगणात खेळत असताना महाराज एक दिवस खेळत असताना त्या परमात्मानं काय केलं, माती खाल्ली, माती. आणि बळीराम दादा आईला सांगायला आले. बळीराम दादा सांगतात आईला, आई कृष्णानं माती खाल्ली बरं का. मग त्या ठिकाणी काय केलं, कृष्णाला घेतलं आणि उकळाला बांधलं. त्यावेळेस यशोदा माता मारणार तोच भगवान परमात्मानं केलं आणि 14 ब्रह्मांड उदरी हरी हा बालकनंदा घरी. त्या ठिकाणी 14 भुवनांचं दर्शन यशोदा मातेला दाखवलं आणि दाखवल्यानंतर त्या ठिकाणी यशोदा माते सांग म्हणले, तू माती खाल्ली का? आई ग आई नाही कृष्ण परमात्मा यशोदा मातेला सांगू लागला, आई ग आई नाही खाली मी माती. म्हणून त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय तोच प्रसंग पहिल्या चरणामध्ये सांगतात. उखळाला बांधल्यानंतर आई ग आई नाही खालील मी माती. बळीराम दादा खोटं बोलतो आई मी माती खाल्ली नाही. आणि तोच प्रसंग जगद्गुरु तुकोबाराय वर्णन करतात. विश्वाचा जनिता म्हणे यशोदेशी माता, ऐसा भक्तांचा अंकित लागेल तैशी लावी प्रीत. कसाय तो परमात्मा हे महाराज तिसऱ्या चरणामध्ये सांगतात. त्या गोपिकांना भगवान परमात्माने चाळा लावला, चाळा. त्या नवीन सुना होत्या ना, त्या काय करायच्या, त्या भगवान श्रीकृष्ण परमात्माचं रूप पाहिल्यानंतर इतक्या मोहित झाल्या परमात्माचं रूप पाहिल्यानंतर त्या काय करायचं माहिती आहे का, घरातल्या घागरीत ना पाण्याच्या घागरी भरलेल्या मोरीमध्ये वतून द्यायच्या, रिकाम्या घागरी घ्यायच्या, यमुनाला जायच्या, त्या भरायच्या आणि घरी यायच्या. सारखं त्यांना वेळच लागलं त्या परमात्माचं. मन मोहिले किंवा हरिने माझे हरिले चित्त, भार वित्त विसरले आता कैशी जाऊ घरा, नोहे हा बरा लौकिक. म्हणून त्या परमात्मानं काय केलंय, चित्ताचं हरण केलेलं आहे. नाही का, म्हणून हरिने माझे हरिले चित्त, भार वित्त विसरले. त्या सगळ्या विसरून जायच्या बरं का, सगळ्या गवळ्याने विसरून जायच्या. नाही का, अहो भरलेले मडके रांजणी घागरी ओतून द्यायच्या, पुन्हा यमुनेला जायच्या, पुन्हा माघारी यायच्या. आणि त्या परमात्माचं रूप पाहण्याकरता एवढं वेळ त्या परमात्माचं लागलं होतं बरं का. तसंच श्रीमद भागवतामध्ये वर्णन आलेलं आहे. प्रसंग पहा राधेचं. एकदा सत्यभामानं श्रीकृष्ण परमात्माला विचारलं, हो तुम्ही सतत उठता झोपता खाता बसता, आम्ही एवढ्या 16,108 पत्न्यात बरं तुमच्या, तरी तुम्ही त्यांचं राधेचंच नाव घेता, तुम्हाला काय वाटतं का? झोपताना राधा, खाताना राधा, बसताना राधा, चालताना राधा, तुम्ही सारे राधाच करतात आणि आमची सारी राधा झाली. मग सत्यभामाने विचारलं, और ही राधा तरी कोण आहे? रुक्मिणी आई साहेबांना नाही राग आला, ही राधा तरी कोण आहे, आम्हाला एकदा पाहायचं आहे. मग त्या श्रीकृष्ण परमात्मानं सांगितलं, एखाद्याच्या घरी जर जायचं असेल तर रिकाम्या हातानं जाऊ नये, काहीतरी घेऊन जावं लागतं. म्हणून तुम्ही तिचा पाहुणचार करायचा आहे ना, मग तुम्ही काहीतरी घेऊन जा. आता सत्यभामेच्या मनात कपट आलं, तिला सौंदर्याचा गर्व होता. मग आता सत्यभामानं काय केलं, राधेला भेटायला जायचंय, मग काहीतरी घेऊन जायचे ना, मालकांनी सांगितलं ना काहीतरी घेऊन जायचंय. मग दूध असतं ना, दूध
मग आता ते गरम केलं, उकळतं दूध गरम केलं आणि दूध घेऊन जायचं म्हणून सत्यभामा रुक्मिणी आईसाहेब निघाल्या आणि राधेच्या महालात आल्या. राधेच्या महालाजवळ आल्या. राधेच्या दासी होत्या आणि दासींना पाहिल्यानंतर रुक्मिणी आईसाहेब तिथंच विसरले ना, भया राधा, अगं राधा आम्ही तुला भेटायला आलो ना. ती म्हटली मी राधा नाही, राधा आतल्या महालामध्ये आहे. मग तू कोण? ती म्हणे मी राधाची दासी आहे. म्हणजे दासी जर एवढी सुंदर तर राधा किती सुंदर असन. सत्यभामेचा गर्व तिथंच गळून पाडला बाबा. म्हणजे चला तर खरं महालात जाऊ. मग राधेच्या महालात आल्या आणि राधा ते मंचकावर बसलेल्या होत्या. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी वर हात करा, टाळी वाजवा सर्वांनी, वर हात करा, वर हात करा माता माऊली. कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण वासुदेवा. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेवा. नाथ नारायण वासुदेवा. हे 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 नाथ नारायण वासुदेवा. कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. राधे 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 हो राधे 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 राधे. साहेब सत्यभामा माता आल्या. राधा, राधाने हळूच डोळे उघडले आणि पाहिलं. रुक्मिणी आईसाहेबांकडे पाहिलं, सत्यभामा माताकडे पाहिलं. या ना, केव्हा आलात तुम्ही? आधार आतिथ्य विचारपूस केली. केव्हा आलात? बराच वेळ झालं. अगं राधा तूच का? म्हटले हो. म्हटले आम्ही कृष्ण परमात्म्याकडनं तुम्हाला भेटायला आलो आहोत. असं सांगितल्याबरोबर माझ्या भगवान परमात्मानं काय दिले भेट विचारलं. राधानं विचारलं सत्यभामा आईसाहेबाला. म्हटले हे दूध आणले तुमच्याकरता. ते उकळलेलं दूध महाराज राधेनं लागलीच मागचा पुढचा विचार केला नाही, लागलीच दूध घेतलं आणि पिऊन घेतलं. उकळतं दूध, गरम गरम दूध घेतलं. आला मला सांगा चहा जर प्यायला गेलं तर चहा जर पोळला आपल्याला तर किती चटके बसतात जिभीला. ते राजेच्या अंतकरणाला कसं झालं असेल.
महाराज सत्यभामा माता रुक्मिणाई साहेब राधेला भेटून आल्या आणि संध्याकाळच्या वेळेस परमात्मा मंचकावरती बसले होते आणि मंचकावरती बसलेले असताना सत्यभामा आल्या आणि सत्यभामाने सांगितलं, अहो तुम्ही आज दिवसभर अनुवानीच फिरलात का महालामध्ये? तुमच्या पायाला फोड आलेत. काय विचारलं सत्यभामानं? हो, तुम्ही चप्पल तरी घालायची, बूट तरी घालायचा, असं अनुवानी फिरत असतात का कुठं? सत्यभामाने विचारल्यानंतर श्रीकृष्ण परमात्मानं सांगितलं, अगं सत्यभामा, किती ग तुझ्या मनात कपट, किती ग दुसऱ्याचा द्वेष करते. अगं सत्यभामा, तुला कळतं का ग? त्यांनी काय झालं? मी कुठं द्वेष केला? आणि तू राधेला भेटायला गेली ना? म्हटलं हो, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही दूधही घेऊन गेलो. रिकाम्या हातानं जायचं नाही म्हणून आम्ही काहीतरी नेलं नाही का? तुम्ही रिकाम्या हातानं जातात का? आणि नंदाचं पोरग जर एखादा जन्माला आलं काय नेतात? चांदीचं नेतात. आणि स्वतःच्या भावाला जर मुलगा झाला तर मग सोन्याचं. आहे की नाही? राधे, आपलं सत्यभामा, अगं तू जर कपटमानानं राधेला उकळतं दूध प्यायला दिलं ना, राधेने मागचा पुढचा विचार नाही का केला? राधेनं मागचा पुढचा विचार केला नाही, ते दूध प्राशन केलं आणि माझ्या पायाला फोड आले. इतकं प्रेम त्या परमात्म्याचं त्या राधेवरती होतं. तसं निष्काम निराळा गोपी लाविल्या जाळा, ऐसा भक्तांचा अंकित, लागेल तैशी लावी प्रीत. विठोबार खोमाई अगोदर आणून ठेवायचं ना हारीचं बोल के साहेब उठा. टाळी वाजवा, भजन करा. ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, धर्मनाथ महाराज, श्री नवनाथ महाराज. बोलो रे भाई. यशोदा मातेने सांगितलं, आता बास कर कृष्णा, आता तुझ्या खोड्या बंद कर. आता तू काय कर, उद्यापासून आहे ना ह्या गाया घे आणि कुठं जा? रानात जा. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात जा. हरी तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात जा. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. हरी तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. रानाळ रानात या. गोपाळ रानात या. हरी तुम्ही या. गोपाळ रानात गोपाळ रानात या. रे गोपाळ रानात या. गोपाळ रानात या. गोपाळ रानात
आपल्या सवंगड्यासह श्रीकृष्ण परमात्मा गाई घेऊन रानामध्ये गाई चारण्याकरता गेले आणि तिकडं गाई चारण्याकरता गेल्यानंतर तिकडं खेळ खेळायचे बरं का. कोणता कोणता खेळ खेळले बरं का. विटी दांडू चेंडू लगोरी नाना परी खेळ मांडी येला यमुनेच्या तीरी गाई गोपाळ सबंगडे वन गाई गोपाळ सबंगडे वन गाई गोपाळ सबंगडे वन नाही का. मग विटी दांडू चेंडू लगोरी नाना प्रकारचे त्या ठिकाणी परमात्मा खेळ खेळू लागले बरं का. हुंबरी हमामा तर 1 वाजले जवळजवळ खेळ खेळत नाही का. मी मगाशी सांगितलं आपली आवडी धरुणी खेळ खेळया रे आपणा ते व्याले रे अरप होते ते रूपाशी आले जीव शिव नाम फावले रे ऐक खेळया तुझा ऐशी जाणूनी खेळ खेळया रे. अनेक प्रकारचे लपंडाव अनेक प्रकारचे भगवान परमात्मा आपल्या बालगोपाळांसह खेळ खेळू लागले आणि त्या ठिकाणी आता सवंगड्याने सांगितलं कृष्णा आता बास झालं गड्या बास आता खेळ भरपूर झाला आम्हाला खांदी भार पोटी भूक काय खेळयाचे सुख सवंगडी सांगू लागले. देवा आता आम्हाला बास झालं गड्या आता आम्हाला काय लागल्या भूका लागल्या बरं का. मग भगवंताने सांगितलं घ्या आपापल्या शिदोऱ्या आणा आणि मग सगळ्यांनी शिदोऱ्या आपापल्या कुणाचं काय कुणाचे शिळे असेल कुणाची चटणी भाकर असेल कुणाची गुलाबजाम असेल सगळ्यांनी आपापल्या शिदोऱ्या उघडायला सांगितल्या. गोल रिंगण धरलं आणि ते ठिकाणी परमात्मा एकमेकामुखी सुखे घालू हुंबरी एकमेकांच्या मुखामध्ये त्या ठिकाणी घास भरू लागले बरं का. आणि ही वार्ता कुणाला कळाली देवांना कळाली आणि मग देव खाली आले आणि काय झाले देवजळी झाले मासे. आणि मग का मासे झाले. आता आपल्याला तर भगवानचं जे उच्चिष्ट खायचं आहे मग ते उच्चिष्ट सेवन करण्याकरता असं तर परमात्मा आपल्याला देणार नाही ना. मग देणार नाही मग देवांनी काय केलं माशाचं रूप धारण केलं आणि त्यांना माहीत होतं आता हे खाल्ल्यानंतर काय करणार हात धुवायला कुठं जाणार आहेत यमुनेच्या डोहामध्ये. मग हात धुवायला झाल्यानंतर त्या ठिकाणी आता मग ते हाताचं खरकट आहे ते खाली पडलं मग आपल्याला ते उच्चिष्ट सेवन करता येईल हा भाव देवांच्या अंतःकरणामध्ये होता आणि तो भाव धरून देवजळी झाले मासे. आणि देवानी मग श्रीकृष्ण परमात्माने ओळखलं अरे तिकडे यमुनेच्या डोहाकडे जाऊ नका. मग आपले हात कुठं पुसायचे आपल्या टेरीला आपल्या कुठं मागच्या पृष्ठभागावर पुसायचे आपल्या टिरेला पुसायचे. आणि मग असे अनेक प्रकारच्या भगवान परमात्माना त्या ठिकाणी खेळ खेळला बरं का. आता भाऊ केली वनवन पायी पिटे झाला क्षीण आता बस झालं देवागड्या म्हणे आता आपण खाऊ खांदी भार पोटी भोग काय नाही. मला एक जण म्हटलं काय कीर्तनाचे सुख म्हणे महाराज बस झालं ना आता कवर सांगता महाराज किती लिहिलेला जर सांगितलं ना भगवान परमात्माच्या तर संध्याकाळपर्यंत तुम्ही उठणार नाही. मी ते तुम्हाला तांगे गल्ली माहीत असेल ना विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे 3 वर्ष सलग 3 तास काल्याचं कीर्तन केले महाराज 3 तास. एवढं चरित्र भगवंताचं गोड आहे नाही महाराज खूप गोड आहे. एकदा राधेनं श्रीकृष्ण परमात्माला विचारलं राधेने विचारलं भगवंता तुमच्या सतत बासरी जवळ असते ना ओठाच्या जवळ बासरी असते माझ्यापेक्षाही तुम्हाला बासरी प्रिय आहे का. त्यावेळेस श्रीकृष्ण परमात्मानं सांगितलं बासरी का ओठावरती आहे बासरीला एवढं महत्व का आहे. त्यावेळेस श्रीकृष्ण परमात्मानं सांगितलं अगं राधे ज्याच्या अंतकर्ण वृत्तीतले षड्विकार नाहीसे झालेले आहेत ना म्हणून मी त्यांना जवळ घेतलेलं आहे तिला जवळ घेतलेलं आहे त्या बासरीला जवळ घेतलेलं आहे. मला सांगा बासरीला किती छिद्र असतात 6 आणि आपल्या अंतकर्ण वृत्तीमध्ये किती आहेत विकार 6. मग तुका म्हणे घालू तुका म्हणे प्रमाण आहे
देह भरिला विठ्ठले, तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोध केले घररीते, म्हणून ती बासरी माझ्या ओठाच्या जवळ आहे. सुंदर असं उत्तर त्या राधेला श्रीकृष्ण परमात्मानं दिलं बरं. म्हणून आपल्या अंतकरण वृत्तीतले दोष षडविकार जायचे असेल ना, म्हणून त्या ठिकाणी भक्तां देवाचा अंकित व्हायचं असेल तर हे विकार आपल्याला अगोदर घालवावं लागतील. ते कसं ते संतांच्या नामचिंतनानं विकार आपल्याला घालावं लागतील. यथा अवकाश धावत्या युगामध्ये अभंगाचा मतित अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी उचित असेल ते घ्या आणि अउचित असेल ते माझी मला परत द्या. म्हणून संतांचं नामस्मरण करा. एकदा भजन प्रेमानं भजन करा, भजन होईल. त्याच्यानंतर दहीहंडीचा अभंग होईल आणि मग काल्याची सांगता होईल. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम.